नमस्कार मुलांनो, कुठल्याही गोष्टीचा आरंभ करायचा असेल, प्रारंभ करायचा असेल तर किती छान छान शब्द मराठीमध्ये आहेत ते आज आपण बघूया. श्री गणेश. कुठल्याही गोष्टीची सुरुवात आपण गणेशाला वंदन करून करतो आणि म्हणून तेव्हा आपण श्री गणेशाय नमः असं म्हणतो. म्हणून कुठल्याही गोष्टीची सुरुवात करत असताना चला त्याचा श्री गणेश करूया असं म्हणतात. तर हा पहिला शब्द झाला. दुसरा शब्द श्रीमन महा. या गोष्टीचा आता श्रीमन महा करायला हरकत नाही, म्हणजे सुरुवात करायला हरकत नाही. का तर कार्यारंभी सुद्धा श्रीमन महागणाधिपतये नमः असं आपण म्हणून सुरुवात करतो. म्हणून श्रीमन महा हा पण सुरुवातीसाठी शब्द वापरला जातो. तिसरा शब्द मंगलाचरण. कुठलीही गोष्ट सुरुवात करायची असेल तर देवाला आपण नमन करतो, मंगलाचरण करतो आणि मग सुरुवात करतो. म्हणून आरंभ असा सुद्धा याचा अर्थ आहे. मंगलाचरण म्हणजे आरंभ सुद्धा. आता एक वेगळाच शब्द मी तुम्हाला सांगणार आहे. हे गाणं तुम्ही ऐकलंय? ओ नामा सिद्धम म्हणा सारे एकदम, छम छम छडी लागे छम छम विद्या येई घम घम. तर ह्याच्यामधलं ओ नामा सिद्धम म्हणजे काय? तर पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा अक्षर लिहायला वाचायला मुलं सुरुवात करत असत ना, तेव्हा ओ ना मा सिद्धम असं लिहत असत. म्हणजे ओम नमो सिद्धाय किंवा ओम नमः सिद्धाय असं लिहून सुरुवात करत असत. त्याच्यावरून एखाद्या गोष्टीची सुरुवात किंवा पहिला धडा या अर्थानं ओ नामा हा शब्द सुद्धा तुम्हाला नव्यानंच कळला ना. तर प्रारंभासाठी श्री गणेश, श्रीमन महा, मंगलाचरण आणि ओ नामा एवढे शब्द तुम्हाला सांगितले. चला आता तुमचा प्रश्न असा आहे, असं आपण म्हणतो अरे 1 नंबर काम झालं, 16 आणे काम झालं. तर 16 आणे म्हणजे काय लिहून पाठवा. चला येते.